तर मित्रांनो तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे हे जरा थोडे बाहेर पडले, की पब्लिकचं असं म्हणणं येतं, की जातीभेद वाढला आणि जातीभेद कोण करतं हे कोणाला काहीच माहीत नाही. पण खरा जातीभेद कोणी केला आणि कधी केला आणि किती ओव्हर केला हे आपण ऐकू एका कवितेमधून. तर मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. ऐका आता मित्रांनो जातीभेद. बघा जातीभेद कसा केला होता. अरे बघा जातीभेद कसा केला होता. महार माग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता. अरे बघा जातीभेद कसा केला होता. महार माग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. आता ऐका त्याचा कामापुरता वापर का झाला होता? बघा, बघा जातीभेद कसा केला होता. महार माग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग काय शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. अरे शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे बाबासाहेबांच्या तलावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. अरे आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. म्हणजे बघा किती कठोर जातीभेद असन. कारण आम्ही त्यांच्यामध्ये बसूही शकत नव्हतो. त्यामुळे बघा आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. हे तर काहीच नाही तर त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो एवढा ओव्हर जातीभेद त्यावेळेस केला होता. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. मग आता संविधानामुळे आमची किंमत वाढते. मग शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. अरे शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. अरे मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती याच भारताच्या दरबारात. मित्रांनो त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. अरे त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. ऐका त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच आमची आता वाटते भीती. कारण संविधान आहे आमच्या साथी. मग शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. अरे शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर, अरे बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, अरे पब्लिक बोलती याच भारताच्या दरबारात. मित्रांनो एक वाक्य परत बोलतो. बघा जातीभेद कसा केला होता. अरे बघा जातीभेद कसा केला होता. महार माग ओबीसीवाला कुठं गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा, बघा जातीभेद कसा केला होता. महार माग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. काय? संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. अरे शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर,
संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती याच भारताच्या दरबारात. याच भारताच्या दरबारात.